चालू घडामोडी 8 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री श्री शाळा योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्याने. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 8 मार्चला. प्रश्न 3, भारतातील पहिले नदीकाठचे दीपगृह म्हणजेच लाईट हाऊस कोणत्या नदीवर बांधले जाणार? तर त्याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदीवरती. प्रश्न 4 पाहूया. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या क्लीन कुकिंग प्रकल्पाला संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळाली आहे? तर त्याचं उत्तर आहे म्यानमार देशाला. प्रश्न 5, संरक्षण राज्यमंत्री श्री संजय शेठ यांनी प्रगत आधार सेवा केंद्राचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे रांची येथे. प्रश्न 6, इंडिया स्टील समिटची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 7 पाहूया. बाब ड्रीम टीम मध्ये समाविष्ट होणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंदाना ही. प्रश्न 8, जपान देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे टोकियो. प्रश्न 9, सर्वात जलद 50 मीटर लिंबो स्केटिंगचा जागतिक विक्रम कोणी केला? तर त्याचं उत्तर आहे सृष्टी शर्मा यांनी. प्रश्न 10 पाहूया. खेलो इंडिया ट्रायबल खेळ 2026 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड मध्ये. प्रश्न 11, कोणत्या बँकेने अलीकडेच ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्सद्वारे 10,000 कोटी उभारले आहेत? तर त्याचं उत्तर आहे बँक ऑफ बडोदाने. प्रश्न 12, कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने होलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाख राज्याच्या पर्यटन विभागाने. प्रश्न 13 पाहूया. डॉक्टर भार्गव मल्लप्पा यांना कोणत्या देशात DATO ही प्रतिष्ठित पदवी देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया देशात. प्रश्न 14, हाताने मैला साफ करण्याची पद्धत बंद करण्यासाठी AIG स्पायडर रोबोट कुठे तैनात करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम इथे. प्रश्न 15, कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सिद्धरामय्या. प्रश्न 16 पाहूया. पार्किन्सन आणि हृदयरोगावरील जगातील पहिल्या iPS स्टेम सेल उपचारांना कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान देशाने. प्रश्न 17, हरियाणा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे आशिम कुमार घोष हे. प्रश्न 18, भारताने नौदलासाठी रित्तल क्षेपणास्त्र खरेदी करण्याची घोषणा कोणत्या देशाकडून केली? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाकडून. प्रश्न 19 पाहूया. भारतातील पहिल्या स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरचे नाव सांगा जे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रवास केला होता? तर त्याचं उत्तर आहे प्रचंड हेलिकॉप्टर. प्रश्न 20, कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य. प्रश्न 21, भारतात रोलिंग बजेट स्वीकारणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या प्रश्नांची PDF मंथली हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.